पाठीशी. मला घाबरण्याचं काय कारण आहे? शेकांना सगळं दुःख चिंता पळून गेली उजळले भाग्याचा अवघी चिंता वाढली. बोला माझा त्या ठिकाणी देव त्या ठिकाणी जग सांभाळतो. देव त्याला चालतो, त्याला कोणी पाहू शकत नाही. देव त्याला कोण नाही, पण देव त्याला पाठीवर नसतील येती घरा तो पाठीवर. अशा देवाने या ठिकाणी माझा पाठीराखा आहे, माझा सहकारी आहे. मला चिंता करायची काय कारण आहे? मन सगळी समूळ चिंता त्या ठिकाणी नाहीशी झाली आणि उल्हासानं शिकाई साहेबाचा शोध करण्यासाठी हनुमंतराव पुन्हा सज्ज झाले. बोला ठिकाणी सायास करावं लागते, आयास करावं लागतं, मनन करावं लागतं, चिंतन करावं लागतं, नामस्मरण करावं लागतं, त्याची भक्ती करावं लागते. त्यावेळेस परब्रह्म आतुरी तेव्हा तेव्हा या ठिकाणी प्राप्त होतो. नाही तर त्याने काय होते का? ते गाणं म्हणे नाही भाव देवा मला पाव, आशानं देव पावणार नाही रे, आणि तो बाजाराचा भाजीपाला नाही रे. त्याला जर या ठिकाणी प्रसन्न करून घेत असेल, प्राप्त करून घेत असेल, तर भावयुक्त भक्तीत त्याचं नामचिंतन, त्याची भक्ती आपण जर प्रयत्नांची त्या ठिकाणी केली, अति प्रयत्नांची पराकाष्ठा करून केली, सर्व त्या ठिकाणी आपले सर्व पण योग्य वेळात चित्त पाहताना आशानं देव कधी प्राप्त होत नाही. प्रभू रामचंद्र भगवान की जय. त्याच्यासाठी तुम्हाला जर वैकुंठ मिळवायचा तुम्हाला सत्यलोक मिळवायचं तर त्याच्यासाठी तुम्हाला भक्ती करावी लागेल, त्याचं नामचिंतन करावं लागेल, तरच तुम्हाला हे साध्य होतं. त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, तरच हे या ठिकाणी साध्य होतं, अन्यथा होत नाही. आती प्रभो मानसी तेरे पावनी शिकाई साहेबांचा शोध घेण्याचे कार्य मी निश्चितच पूर्ण करेन. पुन्हा या ठिकाणी तयारीला सर्व
गरज लोक आहे का नाही पण अशी भेटून त्याचं त्या ठिकाणी शैली कामं नावाचं विमान. याचा शोध मी या ठिकाणी घेईन आणि माझी आई शोधून काढेल असा विचार मला या ठिकाणी तुझं दर्शन दे अशा प्रकारचा शिकाई सेवाला विनंती
गंधू